पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। पात्र महिलांना महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 31 जानेवारी शनिवार 100% घोडसुद्धा झालेला आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना उद्या रविवार आहे, उद्या सर्व बँकांना सुट्ट्या आहेत। त्या अनुषंगाने आज शनिवार 31 जानेवारी रोजी 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण प्रत्यक्षमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो। त्या अनुषंगाने आज 31 जानेवारी पासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता थोडाफार उशिरा आलेला होता, म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये आलेला होता। 31 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी पर्यंत नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार झालेला होता। त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर 2 दिवसांपासून विस्तार केला जात होता, म्हणजेच 13 जानेवारी 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप झालेला होता। आणि लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही जानेवारी हप्त्याची वाट पाहत होता तर तुमची सुद्धा या जानेवारी हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून या ठिकाणी वितरण करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत आपण बघून घ्यात की आज या ठिकाणी 31 जानेवारी शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे मिळतील, जर तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे मिळतील आणि जर तुमचा जिल्हा परवाच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला परवा दिवशी पैसे मिळून जातील। एकंदरीत लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर राज्यामध्ये सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात। या 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जिल्ह्यांच्या बँकांची यादी पाहणार आहोत, त्यामुळे पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना मागच्या भरपूर दिवसांपासून जानेवारीचा हप्ता वितरित होईल, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला डायरेक्ट निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, त्यामुळे अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे। एकंदरीत राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत विचार करायला गेला तर राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात आणि या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे वाटप करणे शक्य होत नसतं, कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जात असतं, म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जातात। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असतात आणि लाडक्या बहिणींनो, ही जी डीबीटी आहे तर या डीबीटीची लिमिट एका दिवसाला 35 ते 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडू शकते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, प्रमुख 4 दिवसांची निवड करण्यात येत आहे। 4 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, हा हप्ता तुमच्या खात्यात
खात्यामध्ये 26 जानेवारी पासून वितरित करण्यात येणार होता, परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे विमानामध्ये अपघाती या ठिकाणी निधन झालेलं होतं। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नव्हतं, कारण त्यावेळेस शोकांतिका होते, त्यावेळेस सर्वांना दुःख झालेलं होतं, त्यामुळे सरकारी योजनांचे पैसे त्यावेळेस सोडण्यात आलेले नव्हते। परंतु लाडके बहिणींनो, आता 2-4 दिवस उलटून गेलेले आहेत, वातावरण बदललेलं आहे, त्या अनुषंगाने लाडके बहिणींना आता दिलासा दिला पाहिजे। कारण विचार करायला गेला तर राज्यामध्ये 7 फेब्रुवारी 2026 पासून जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका होणार आहेत आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे सरकार निवडणुकीच्या अगोदर 1-2 दिवस पैसे वाटप करत असतं। जर विचार करायला गेला तर बघा, 15 जानेवारी पासून राज्यामध्ये महानगरपालिका नगरपालिकेची निवडणुका होणार होत्या, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 13 जानेवारी 14 जानेवारीच्या वेळेस तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता सोडलेला होता। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की निवडणुकीच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी त्यांचा प्रत्येक महिन्याचा हप्ता हा निवडणुकीच्या अगोदर 2-3 दिवस वितरित होत असतो। आता सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांच्या नमोच्या हप्त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती समोर येत आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींनो, 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। पहिली यादी पात्र बहिणींची, दुसरी यादी अपात्र बहिणींची, तिसरी यादी KYC बहिणींची। तर एकंदरीत तुमचं नाव तुम्ही कशामध्ये बसताय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही अपात्र यादीमध्ये असाल तर पैसे येणार नाहीत, KYC ची यादीमध्ये असेल तर तुम्हाला अर्जंट सूचना आहे आणि पात्र यादीमध्ये असेल तर तुमची जानेवारीची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। तर या 3 याद्या कशा पद्धतीने आहेत, तुम्ही कोणत्या यादीमध्ये आहात याची माहिती सुद्धा देतच आहे, त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पाहत चला। आता बघा लाडके बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ही लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक वरदान ठरलेली सर्वात मोठी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सर्व लाडके बहिणींना 18 हप्ते विस्तांतर झालेले असतील। बघा, सरासरी या योजनेला 1.5 वर्ष आता पूर्ण होत आहे, त्या अनुषंगाने लाडके बहिणींना सर्वात मोठा दिलासा सुद्धा दिला जात आहे। परंतु लाडके बहिणींना 2024-2025 या मागच्या 2 वर्षांमध्ये जे काय लाडकी बहीण योजनेमध्ये नियम लावण्यात आलेले होते, तर त्या नियमांमध्ये आता सर्वात मोठे बदल झालेले आहेत। एकंदरीत या 2026 सालामध्ये लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही 2026 सालामधील या नवीन नियमांमध्ये, नवीन बदलांमध्ये पात्र ठरत असाल, बदलांमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु जर तुम्ही या नवीन नियमांमध्ये, नवीन बदलांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील, परंतु यापुढे तुम्हाला अशा बातम्या ऐकण्याची गरज भासणार नाही। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने सांगत आहे। जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा लाडक्या बहिणींनो, सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार आहे, फक्त तुमच्याच खात्यामध्ये हे पैसे येणार नाही। जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांच्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजेत आणि त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आले पाहिजेत, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहत चला। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात येत होते, परंतु आता अजितदादा आपल्यामध्ये नाही, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून यासाठी निधीला सुद्धा मंजुरी देण्यात येत आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली असेल, ज्या लाडक्या बहिणींची KYC अर्धवट राहिलेली असेल, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेलं नसेल, त्या लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे। जर तुम्ही तात्काळ पद्धतीने KYC केले तर पैसे सुरू राहतील, अन्यथा जर तुम्ही KYC केले नाही, या KYC कडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। कारण लाडक्या बहिणींना ही KYC कशासाठी सुरू केलेली होती, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे बघा, या योजनेमध्ये साक्षरता आली पाहिजे, सुलभता आली पाहिजे, नेटकेपणा आला पाहिजे, या दृष्टिकोनातून या लाडकी बहीण योजनेमध्ये KYC ची प्रोसेस सुरू करण्यात आलेली होते। आणि लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर ही KYC ज्या बहिणींनी केली, ज्यांचे अर्ज KYC नंतर पात्र ठरले, त्यांना हे पैसे 100% वितरित होतील, परंतु ज्यांचे KYC अर्धवट राहिल्या, KYC चुकल्या, त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी मागच्या काही दिवसांपासून देण्यात आलेली आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे त्याविषयी सांगतो। जर तुमचा लाभ बंद झालेला असेल तर तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, त्यानंतर तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू राहणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो,
त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम, तर यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात असतो। लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात असते। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत विचार करायला गेला तर राज्यामध्ये आपल्या टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात। तर या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एकंदरीत विचार करायला गेला तर या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे येणार नाहीत। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींमध्ये मोडत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। मग कोणाला पैसे विस्तांतर होतील, कोणाला किती पैसे मिळतील, कोणाला मागील हप्त्यांचे पैसे मिळतील आणि कोणाला पैसेच मिळणार नाही त्याविषयी माहिती सांगत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात। याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 7 लाख बहिणी, 6 लाख बहिणी, काही जिल्ह्यांमध्ये 8 लाख बहिणी, काही जिल्ह्यांमध्ये 10 लाख बहिणी, अशा पद्धतीने लाडक्या बहिणींची संख्या आहे। विचार करायला गेला तर बघा, प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा व्यवस्थित पद्धतीने वितरित होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला दिलासा देण्यासाठी, तुम्हाला खुश करण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। महिलांच्या पोषणासाठी, महिलांच्या आरोग्यासाठी, महिलांना सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। परंतु या योजनेमध्ये श्रीमंत घरामधील महिलांनी, मोठे उत्पन्न असणाऱ्या महिलांनी, 4 चाकी गाडी वापरत असणाऱ्या महिलांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले होते। तर अशा लाडक्या बहिणींना या योजनेमधून वगळायचं होतं, अशा लाडक्या बहिणींना योजनेमधून अपात्र करायचं होतं। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून ही KYC ची प्रोसेस सुरू करण्यात आलेली होते आणि आता या ठिकाणी अपात्र बहिणींना योजनेमधून वगळण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, खऱ्या अर्थाने ज्या लाडक्या बहिणी खरोखर गरजू आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये आता हे पैसे विस्तांतर होत आहेत। एकंदरीत विचार करायला गेला तर लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर होत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे। जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही काही महत्त्वाची कामे जरूर करायची आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहे त्याविषयी माहिती देतो। यासोबत लाडक्या बहिणींना कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेला तर या लाडकी बहीण योजनेमध्ये अगोदर जे जुने नियम लावण्यात आलेले होते तर त्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही नवीन नियमांमध्ये आता बसत असाल तर पैसे येतील, कारण जुन्या नियमांतर्गत पैसे आता वाटप केले जाणार नाही। आता फक्त नवीन नियमांतर्गत हे पैसे वाटप केले जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत विचार करायला गेला तर हे नवीन नियम कोणकोणते आहेत, हे नवीन नियम कशा पद्धतीने लागू होत आहेत याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, लाडकी बहिणी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरत आहे। बघा लाडकी बहिणींना, या ठिकाणी आता नवीन नियमांची माहिती सांगत आहे। परंतु लाडकी बहिणींना, तुम्हाला महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून काही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे। जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी, तुम्हाला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा देण्यात येत आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत महिलांसाठी कोणकोणत्या योजना सुरू करण्यात येत आहेत यासोबत लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल, मागील हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला कोणकोणत्या नियमांतर्गत पात्र ठरणं गरजेचं आहे, यासोबत कोणाला पैसे येतील, कोणाला पैसे येणार नाहीत याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पाहत चला। ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ सविस्तर पाहतील त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल, त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे त्यांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत, जसं की जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी, यासोबत लाडक्या बहिणींनो पात्रता, नवीन नियम, तुम्हाला सांगितल्या पद्धतीने ज्या 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या 3 याद्यांविषयी सुद्धा माहिती देतच आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पाहत चला। बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बघा, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आलेले असतील तर तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता 1500
रुपये. परंतु लाडक्या बहिणींनो, सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत की नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, म्हणजे 2026 साल होऊन आता 1 महिना पूर्ण होत आहे. तर या नवीन वर्षामध्ये या लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होत आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, आम्ही अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली तर त्यावेळेस त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हप्ता अजून 1500 रुपये सोडण्यात येत आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाप्रमाणेच विस्तार होणार आहे. पहिली माहिती तुम्हाला मिळून गेलेली आहे. आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. बघा लाडक्या बहिणींना, गॅस कनेक्शनचे पैसे बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेले होते. तर या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वितरित केले जातील, अशी माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली होती. परंतु आता या लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, तरी पण लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे अद्याप वितरित झालेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, भरपूर वेळ घेतलेला आहे, तुम्हाला सुद्धा घरामध्ये विविध कामे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा या ठिकाणी आता वेळ घेणार नाही. न वेळ घेता थेट आपण मेन मुद्द्यावरती वळूयात. बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर तुम्हाला पात्रता सांगत आहेत. जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमचे पैसे सुरळीतपणे सुरू राहतील, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळून जाईल. परंतु जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण पात्रता सांगत आहोत, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कशा पद्धतीने या पात्रता लागू होत आहेत, तुम्ही कशा पद्धतीने या पात्रतांमध्ये पात्र ठरलं पाहिजे, तर याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पाहत चला, जेणेकरून तुमचे जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर आपण पात्रता आणि नियम कोणकोणते आहेत त्याविषयी माहिती देतच आहे. जर तुम्ही या पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, पात्रता आणि आपण नियम पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर काही महत्त्वाची कामे करायची होती, ती कामे केलेली आहेत का हे तुम्ही तपासायचं आहे. याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक केलेलं आहे का, यासोबत तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का, यासोबत लाडक्या बहिणींनो अगोदर कामे सांगतो, पात्रता सुद्धा सांगणार आहे. बघा पहिलं काम, आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जातात. त्यामुळे पहिलं काम, आपले आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का. यानंतर जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे आपल्या बँक खात्याची KYC केलेली आहे का. याच्या पुढचं जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, ही झाली महत्त्वाची कामे. आता तुम्हाला पात्रता आणि नियम सुद्धा सांगत आहे. बघा याच्यामध्ये पहिली पात्रता 4 चाकी गाडीची आहे, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. त्यानंतर दुसरी पात्रता उत्पन्नाची आहे, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे. पुढची पात्रता सरकारी नोकरीची आहे, तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी नसायला पाहिजे. यानंतर पुढची पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. बघा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे, तुमचं वय 65 वर्षांच्या पुढे नसायला पाहिजे. तर एकंदरीत विचार करायला गेला तर या झाल्या महत्त्वाच्या पात्रता. जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे मिळत राहतील, तुमच्या खात्यामध्ये सुरळीतपणे हे पैसे विस्तार होत राहतील. बघा लाडक्या बहिणींनो, या झाल्या पात्रता, नियम सुद्धा सांगितले आहेत. आता तुम्हाला थेट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने सांगत आहे. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने सांगत आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर आपण बँकेपासून सुरुवात करत आहोत. बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था आणि सोसायटी अशा पद्धतीच्या बँका आहेत. तर या बँकांमधील काही बँका चालतील, काही बँका नाही चालतील, अशा बातम्या फिरत होत्या. परंतु आम्ही अधिकाऱ्यांना विचारपूस केली, त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये प्रत्येक बँक ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार आहे. फक्त त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असायला पाहिजे, म्हणजेच ती बँक डिजिटल युगातील असायला पाहिजे. तिला जर आधार कार्ड लिंक होत असेल, तिला डीबीटी ॲक्टिव्ह होत असेल तर पैसे तिच्या माध्यमातून त्या बँकेमध्ये जमा होतील. परंतु ज्या बँकेना आधार कार्ड लिंक होत नसेल, डीबीटी ॲक्टिव्ह होत नसेल तर त्या बँकेमध्ये पैसे येणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो,
या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यामधील पहिला जिल्हा म्हणजे मुंबई शहर. बघा, या मुंबई शहरामध्ये 7 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे पुणे शहर. त्यानंतर पुढचा जिल्हा मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, यासोबत धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्हा असे महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारीचा हप्ता लवकरच हस्तांतरण होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्या राज्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकींच्या तोंडावरती म्हणजेच आता 4-5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या 4-5 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित होतील अशी माहिती मिळत आहे. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक करा, KYC करून ठेवा.